नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया मऊ लुसलुशीत असे दह्याचे वडे। हे बघा, इथे आपण घेतलेले दही, इथे घेतलेले आपण उडदाची डाळ 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजू घालायची। जास्त वेळ भिजू घातल्यानंतर वडे तळताना तेल जास्त पितं। आणि इथे घेतलेले चिंच गुळाची चटणी, इथे घेतलेले पुदिना चटणी, इथे घेतलेले जिरा पावडर, इथे घेतलेले मिरी पावडर, इथे घेतलेले हिंग, इथे घेतलेली बारीक अशी दळून साखर, इथे घेतलेले काळे मीठ, इथे नॉर्मल आपण डेली यूज करतो ते मीठ, आणि इथे घेतलेले डाळिंब। चला तर आपण बनवूया। सर्वप्रथम आपण डाळीमधलं पूर्ण असं सर्व पाणी काढून घेऊया आणि मिक्सरमधून एकदम बारीक असे दळून घेऊया। हे बघा, बॅटर आपलं छान असं बारीक एकदम तयार झालेले। थोडं मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं, फेटायला इझी जातं। चला तर आपण छान असं फेटून घेऊया। हे बघा, जेवढं छान फेटता येतं तेवढं छान फेटून घ्यायचं, एकाच दिशेने फेटायचं। हे बघा, आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि परत फेटून घेऊया छान। चला तर आपण एकदा चेक करूया आपलं छान असं फेटणं झालेलं आहे का तर। हे बघा, इथे आपण एक बाउल घेतलेले, त्याच्यामध्ये पाणी घातलेले आहे आणि थोडंसं टाकून बघूया। हे जर वरती छान असं तरंगलं, बघा किती छान वरती तरंगलं, आतमध्ये जर डुबलं तर आपलं पीठ फर्मेंट झालेलं नाही। चला तर आपण छान असे दहीभल्ले तळून घेऊया। हे बघा, गॅसवरती आपण एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये घालूया तेल। तेल जास्त गरम सुद्धा नाही होऊ द्यायचं। चला तर तेल गरम होते तोपर्यंत इथे आपण दही वड्यासाठी पाणी तयार करून घेतलेले। थोडं पाणी आपण गॅसवरती थोडं नॉर्मल गरम करून घ्यायचं। नॉर्मल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण घालूया मीठ, आणि हिंग घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया। आपले दही वडे तळल्याच्या नंतर या पाण्यामध्ये सोडून देऊया अर्ध्या तासासाठी। चला तर आपण चेक करूया तेल तापलं का आपलं। हे बघा, आपलं तेल छान असं तपलेलं आहे। त्याच्यामध्ये असे एक एक करून दहीभल्ले टाकून घेऊया, छान असे फुलतात। हे बघा किती छान असे फुलते। चला तर छान असे करून घेऊया आपण। हे बघा, सेकंड सुद्धा आपण वडे टाकलेले तेलामध्ये। हे बघा, हे सुद्धा वडे आपले तयार झालेले। हे पण आपण पाण्यामध्ये घालून घेऊया। हे बघा, आपण छान पाण्यामध्ये अर्धा तास असे झाकून ठेवायचे। चला तर मग आपण भेटूया दही वडे पाण्यामध्ये छान असे अर्धा तास भिजल्याच्या नंतर। हे बघा, दही वडे आपले छान मुरत आहे तोपर्यंत आपण इथे घेतलेले दही, त्याच्यामध्ये घालूया काळं मीठ आणि साखर आपण इथे पिठी साखर घेतलेली।
छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा किती छान असं आपण मिक्स केलेले आहे. त्याच्यामध्ये एक सुद्धा अशी गिठोळी ठेवलेली नाही. हे बघा अर्धा तासानंतर किती छान दही वल्ले आपले हे झालेले. चला तर आपण सर्व करूया एका बाउलमध्ये. हे बघा एका बाउलमध्ये आपण घेतलेले, त्याच्यामध्ये आपण घालूया दही. छान असं दही घालून घेतलेले आहे आपण. त्याच्यावरती घालूया आपण जिरा पावडर थोडी, काळी मिरी पावडर, आपण बनवलेली छान अशी ग्रीन चटणी, आणि इथे घालूया चिंच गुळाची चटणी. आणि त्याच्यावरती छान असे डाळिंब घालून घेऊया. चला तर मग तुम्ही सुद्धा या थंडेगार असे दही वडे खायला. बाय. हे बघा एक आपण छान असं तोडून बघूया.